ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। गोंदियाच्या दीपेश सोनवणे या युवकानं पेन्सिल लीड मायक्रो आर्टमध्ये जगातल्या 7 वास्तू ह्या एकाच पेन्सिलीत तयार केलेल्या आहेत। कशा पद्धतीने दीपेशने या वास्तू साकारल्यात आपण पाहूया। या कलाकृती साकारल्या आहेत गोंदियाच्या दीपेश सोनेवाने यांनी। दीपेशनं पेन्सिलच्या लीडवर कोरीव काम करत जगातल्या 7 आश्चर्य असलेल्या वास्तूंची कलाकृती साकारली आहे। दीपेशला हा छंद 7व्या वर्गात शिकतानाच लागला। सुरुवातीला त्याच्या कामाला वेडेपणा म्हणत, मात्र कालांतराने त्याच्या कलाकृती सर्वांना आवडू लागल्यात। काही मोठं करायचा हा विचार करून एका लीड पेन्सिलमध्ये न्यू 7 वंडर्स ऑफ रेकॉर्ड 7 वंडर्स हे एका पेन्सिलमध्ये तयार केलं आणि त्याला या प्रकारे मी तयार केलं की ते मुडणार पण तुटणार नाही। यांची दखल इंडिया बुक ऑफ रेकॉर्डनी घेतली आणि 3 महिन्याच्या प्रयासानंतर मला हा रेकॉर्ड भेटलेला आहे। दीपेशनं साकारलेल्या कलाकृतींपासून आतापर्यंत 16,000 रुपये त्याने कमावले आहेत। मात्र खऱ्या अर्थानं दीपेशच्या मेहनतीला यश मिळालं ते इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद झाल्यानंतर। त्याच्या या यशाचे साक्षीदार आज त्याचे सगळे कुटुंबीय आहेत। असं वाटत होतं की हा आपला एज्युकेशन सोडून काहीतरी उन्हाळगिरी करत आहे, पण बाकीच्या मुलांसारखं नव्हता की बाकीचे मुलं जसे दुसऱ्यांसोबत फिरायला जातात, इकडे तिकडे काही उन्हाळगिरी करतात, त्याच्यापेक्षा हा कमीत कमी घरच्या घरी काहीतरी करत असतो। तर म्हणून आम्ही त्याला कितीतरी वेळ रागवत होतो। पेन्सिल आर्ट हा दीपेशचा छंद आहे आणि याच छंदातून दीपेश आपलं स्वप्न साकारणार आहे। हरीश मोटघरे, एबीपी माझा, गोंदिया।